चंडक किशोरजींबद्दल खूप सांगितलं गेलं. निवेदक म्हणाले की ते ढोल वाजवत नाहीत. मला फार बरं वाटलं, कारण सध्या ढोल वाजवणाऱ्यांची एवढी गर्दी आहे, त्यामुळे न वाजवणाऱ्याकडे जास्त लक्ष जाण्याची शक्यता आहे. आणि दुसरं असं असतं, जे ढोल वाजवतात त्यांचे हात थकतात. तुमचे ढोल तुम्ही वाजवता कामा नयेत, लोकांनी वाजवले पाहिजेत. त्यांचे हात थकत नाहीत, कारण वाजवणारे असंख्य असतात. तुमच्या बाबतीत तसंच घडेल, घडतं आहे आणि अजून घडत राहील अशी मला निश्चित खात्री आहे. दातृत्व आणि कर्तृत्व सहसा एकत्र असतंच असं नाही. तुमच्या ठाई दोन्हीचा समन्वय झालेला आहे, ही माझ्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर 57-58 वर्ष नाण्यांचा संग्रह कुठून कुठून कशी कशी नाणी जमवायची आणि ते सगळं एका दिवशी इदम न मम म्हणून विद्यापीठाला देऊन टाकायचं ही सोपी गोष्ट नाही. गेली 5 वर्ष मी माझ्याकडची पुस्तकं द्यावी म्हणून ठरवतो आहे, पण प्रत्येक पुस्तक बघितलं की वाटतं नाही हे राहू द्या, दुसरं कुठलं देता येतं का बघू. देणं होत नाही. अशा पार्श्वभूमीवर तुम्ही समाजाला खूप देत आहात आणि म्हणून तुमचं सांस्कृतिक क्षेत्रातलं योगदान हे खरोखरच मोठं आहे. काही शब्द घासून गुळगुळीत होतात. मोठं योगदान म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, असे अनेक प्रश्न असतात. पण तुम्ही जे करता ते आम्ही लांबून बघत असतो आणि शक्यता अशी असते, घर की मुर्गी दाल बराबर हा शब्द मी नाही वापरणार, पण मी पिकतं तिथे विकत नाही असं म्हणेन. काही वेळेला आमच्या पुण्यात तर आम्ही असं करतो की सगळ्या जगानं सत्कार केला की मग त्या माणसाचा आम्ही सत्कार करतो. कारण आम्हाला काय वाटतं की ज्या अर्थी बाकीचे करत आहेत त्या अर्थी हा बरा असला पाहिजे. कारण एकदम बरं म्हणण्याची सवय नाही पुण्यात आम्हाला. कदाचित त्यामुळेच रामपुरे तिकडून इकडं आले असतील. तर अशा प्रकारचं सांस्कृतिक काम करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा. जेजेंच्याबद्दल मी पूर्वी लिहिलेलं आहे, सदरामध्ये लिहिलेलं आहे. मी एका वाक्यात म्हणायचं झालं तर मी असं म्हणेन, जे जे हे सोलापूरचे सांस्कृतिक दूत आहेत. नाट्यसंमेलन घ्या जे जे, साहित्य संमेलन जे जे, संगीताचा कार्यक्रम जे जे. मला सोलापुरातले एक जण म्हणाले, तुला जे जे शिवाय कोण दिसतच नाही का. मी त्यांना विचारलं, तुम्ही मूळचे सोलापूरचे नाही वाटतं. माणसं काम करत राहतात आणि हे 4दा हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो वगैरे याला काही अर्थ नाही. 10 वेळा हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेले लोक आहेत. तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन येणं, जाण्यापेक्षा येणं महत्त्वाचं आहे. आणि ज्या अर्थी तुम्ही परत आलात त्या अर्थी नियतीनं तुमच्यासाठी पुढे काही कार्य निश्चित नियोजित केलेलं असलं पाहिजे, त्याशिवाय कोणी परत येत नाही. तेव्हा असे मी असं म्हणू शकतो की माझा स्नेह असलेले 2 परिवार, चंडक आणि दमाणी, या 2 परिवारांनी व्याख्यानमाला असतील, पुरस्कार असतील, सांस्कृतिक सोहळे असतील, या निमित्तानं या रूपानं सोलापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीसाठी उचललेला वाटा खरोखरच महत्त्वाचा आहे. आणि अशा उपक्रमांमधूनच शहराची संस्कृती घडत असते, एकूण व्यापक संस्कृतीला आकार येत असतो, माणसं जोडली जातात. आता मी म्हटलं की मी या चंडक आणि दमाणी दोन्ही व्यासपीठांवर पूर्वी येऊन गेलेलो आहे. रौप्य महोत्सवाच्या वेळेला पुन्हा येण्याची मला तुम्ही संधी दिली, हा माझ्या दृष्टीनं आनंदाचा भाग आहे. मी त्याबद्दल तुम्हाला जेजेंना मनापासून धन्यवाद देतो. सुहास पुजारी हे खूप प्रेम करणारे गृहस्थ आहेत आणि प्रेम खूप केलं की अतिशयोक्ती होऊ शकते. त्यामुळे माझ्या परिचयात ते जर काही आपल्याला असं वाटलं असेल की हे फार सांगतायत, तर तुम्हाला वाटेल तेवढं ठेवून घ्या, बाकीचं सोडून द्या. ज्या प्रेमानं त्यांनी केलं ते प्रेम हा माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचा परिचय आहे. कारण मी परिचयाचे असंख्य नमुने पाहिलेले आहेत. तुम्ही म्हणता आता मी इतक्या गोष्टी केल्या असं सगळे म्हणतात. शेवटी तुमच्या दृष्टीमध्ये काय आहे याला फार महत्त्व आहे. एका ठिकाणी माझे एक मित्र परिचय करून द्यायला होते, ते म्हणाले काय सांगावं यांच्याबद्दल, एक ना धड भाराभर चिंध्या अशातली परिस्थिती आहे म्हणाले. तेही बरोबर, हेही बरोबर. तुम्ही कुठल्या दृष्टीनं पाहता याच्यावरती तुम्हाला काय दिसणार हे महत्त्वाचं आहे. तुमचं प्रेम हे महत्त्वाचं आणि त्या कौतुकाबद्दल मी तुमचा अतिशय आभारी आहे. मित्र, सोलापूरमध्ये मी अधूनमधून सोलापूर शहरात, सोलापूर परिसरात दरवर्षी खरं म्हणजे खूप वेळा येणारा माणूस आहे.
पण यावेळी मात्र जवळजवळ 2-2.25 वर्षांनंतर मी आलेलो आहे आणि यातली 1.5-2 वर्ष ही कोरोनानं ग्रासलेली आहेत. कोरोनानं सगळं जीवन थांबवलं असं झालं काही काळ, आणि त्यातले 10-10.5 महिने तर मी अमेरिकेतच अडकलो. आणि अजूनही या कोरोनाचं सावट संपत नाही. एक जातो तर दुसरा यायला लागतो. सगळ्या जगात संचारावर मर्यादा आली कोरोनामध्ये, ती आपण बघतो आहोत, अनुभवतो आहोत. पु ल देशपांडेंनी म्हटलं आहे की जगात पाहण्यासारखं माणसा इतकं सुंदर काही नाही. आणि दुसरंही पुलंनी म्हटलं की एक चांदण्या रात्री एकट्यानं हुरडा खाऊन पहा, त्याच्यात काय मजा येते का? माणसांचा घोळका असेल तर त्या चांदण्याला मजा येते, हुरड्याला मजा येते. कारण आनंद वस्तूत नसतो, प्रेमात असतो, जोडण्यात असतो, माणसांच्या सहवासात असतो. आणि म्हणून हे पाहणं आणि भेटणं गेल्या 1.5-2 वर्षांनी सगळ्यांचं फार आकर्षून टाकलं. राजकारणी पुढारी सोडून द्या, त्यांच्याबद्दल मी नाही म्हणत. आणि एका विषाणूनं सगळ्या जगाला ग्रासलं, हैराण केलं. जीवन आणि जीवनाकडे बघण्याची दृष्टी दोन्ही पार बदलून टाकलं एका विषाणूनं. आणि माझ्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाला माणसाचा शोध नव्यानं घ्यायला या विषाणूनं भाग पाडलं. याच्यात वाईट झालं हे मला माहीत आहे, परंतु त्या वाईटाबरोबर काय चांगलं झालं हेही पाहिलं पाहिजे. शिक्षण, पर्यटन, अर्थकारण, राजकारण, धर्मकारण, समाजकारण, वैद्यकीय सेवा, कुटुंब व्यवस्था असं एकही क्षेत्र नाही ज्यांना या कोरोनानं व्यापलं नाही, या विषाणूनं ग्रस्त केलं नाही. कोरोना झाला असेल असं नाही, पण त्याची भीती, प्रत्यक्ष रोग होण्यापेक्षा रोगाची भीती जास्त घातक असते. आणि त्यामुळे त्याच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभावामधून एकही क्षेत्र सुटलं नाही. शाळकरी मुलांच्यापासून अगदी बलाढ्य राष्ट्रांच्या प्रमुखांपर्यंत आणि अत्यंत दरिद्री भिकारी अशा व्यक्तीपासून अब्जाधीश असणाऱ्या उद्योगपतींपर्यंत किंवा अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना या कोरोनाच्या भीतीनं, कोरोनानं ग्रासलं. सर्वांवर मर्यादा आल्या, सर्वांच्या जीवनाचे काही पैलू बदलले. आणि ह्यात सर्व एक प्रकारचं वेगळ्या पद्धतीचं साम्य, म्हणजे मला सहज अत्र्यांची कविता आठवली. अत्र्यांची कविता वेगळ्या संदर्भात आहे, पण अत्र्यांनी म्हटलंय, मृत्यू न म्हणे हा नेहरू, मृत्यू न म्हणे हा डेंगरू, मृत्यू न म्हणे हा कांगारू ऑस्ट्रेलिया देशाचा. अत्र्यांच्या पद्धतीची कविता आहे. परंतु कोणालाच हा सोडत नाही, अशा कोणाला चुकत नाही, अशा प्रकारची अवस्था या कोरोनानं आणली. आणि जगभरामध्ये लाखो माणसांचा बळी त्यानं घेतला. अक्षरशः लाखो माणसांचा बळी घेतला या प्रलयानं. असंख्य लोकांनी आपले जीवलग गमावले. आम्ही सुद्धा आमचे काही अतिशय जवळची मित्रमंडळी गमावली. पण बघत राहणं आणि सहन करणं या पलीकडे आपण काहीही करू शकलो नाही, काहीही करू शकलो नाही. हे बघितल्यानंतर सहज मनात येतं, आपण अनेक गोष्टी गृहीत धरून चालतो. किती गोष्टी गृहीत धरतो. एकदा एका आध्यात्मिकानं एका शिष्याला म्हटलं, काय रे, देव आहे की नाही वगैरे असा विषय चालला होता, त्या तपशिलात मी जात नाही. पण त्यानं विचारलं की रात्री झोपताना तू म्हणतोस की उद्या सकाळी मी अमुक करीन, उद्या दुपारी मी अमुक करीन, तू सकाळी उठू शकशील याची तुला काय खात्री आहे? तू असशील याची तुला काय खात्री आहे? मग तू हे कुठल्या विश्वासावर म्हणतोस? कुठली खात्री मिळते तुला? आणि ह्या खात्रीनं तुम्ही सकाळी उठताही, अनेक गोष्टी करताही. म्हणजे ही खात्री कुठून मिळते याचा कधीतरी विचार करा, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा अशा अनेक गोष्टी आपण गृहीत धरत असतो, पण त्या का गृहीत धरतो हे आपण कधी विचार केलेला नसतो. अशा अनेक गृहीतांना कोरोनानं तडा दिला, भंग केलं त्याचा. आणि अशाश्वततेची कधी नव्हे एवढी तीव्र जाणीव त्यातून निर्माण झाली.
आता या अशाश्वततेमधून एक प्रकारची भयग्रस्तता सुद्धा आली आणि ही भयग्रस्तता इतक्या विचित्र आणि वाईट पद्धतीची होती. सहज तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मुंबईतल्या माहीमच्या सोसायटीमध्ये एक कुटुंब, वृद्ध दाम्पत्य, त्यांनी कोरोना सुरू झाल्यापासून घराची दारं खिडक्या जे बंद केलेली आहेत ती आज तागायत उघडलेली नाहीत. 2च माणसं आहेत घरात. कसं जगत असतील, काय जगत असतील, काही कळायला मार्ग नाही. पण त्यांनी दारं खिडक्या बंद केल्या. मंगेश पाडगावकरांची एक छान कविता आहे, चिवताई दार उघड. तुम्ही मनाच्या दारं खिडक्या बंद केल्या की सगळंच बंद होतं. जर घराची दारं खिडक्या बंद केल्यानंतर घरात तुमच्या मनात काय होत असेल हे माझ्यासारख्याला कळू शकत नाही. त्यांनी पूर्ण बंद केलं. या उलट काहींनी कोरोनामुळे गांभीर्याने घेतलाच नाही. बरं, आपल्याकडे लोक अनेक, मला काय होतंय, मी रोज प्राणायाम करतो. आता तुला काय प्राणायामानं अमरपट्टा दिलाय का? पण मला काय होतंय असं एक प्रकारचं चित्र आपल्याकडे काही लोकांच्या डोक्यात. दुसऱ्या बाजूला लोकशाही स्वातंत्र्य, ते सुदैवानं आपल्याकडे फार वापरलं नाही लोकांनी. परंतु सार्वजनिक समारंभ, लग्न कार्य यातली जी पथ्य आहेत ती अशा लोकांनी गांभीर्यानं पाळली नाहीत. आता खरं म्हणजे याच्यात हा विचार करायला पाहिजे होता की हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याशी खेळत नाही आहात. कोरोनासारख्या साथीच्या बाबतीत जेव्हा तुम्ही पथ्य पाळत नाही तेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या प्राणाशी, दुसऱ्याच्या जगण्याशी खेळत असता. पण तेही काही लोकांनी भान राखलं नाही. अमेरिकेसारख्या देशात मी म्हटलं, मी 10-10.5 महिने तिथे होतो. लोकशाहीतलं स्वातंत्र्य या नावाखाली अत्यंत बेजबाबदारपणानं लोक वागत होते. मास्क घालणं न घालणं हा आमचा हक्क आहे, तुम्ही सक्ती करू शकत नाही. आणि आजही अमेरिकेमध्ये हा संघर्ष चालू आहे की मास्क वापरण्याची सक्ती करू शकता का, चालू आहे. समुद्र किनाऱ्यावर प्रचंड गर्दी. एक कोरोना पार्टी नावाचा तेव्हा एक प्रकार निघाला. म्हणजे ज्यांना कोरोना झालेला आहे अशांनी एकत्र यायचं आणि मजा करायची. शक्यता अशी असेल की त्या दिवशी मजा, दुसऱ्या दिवशी अस्तित्वहीनता. पण हे सगळे असले बेजबाबदार प्रकार घडतायत आणि त्यांनी अनेकांचे बळी घेतले. सुदैवानं भारतात असं फार झालं नाही. 2-3 कारणं मला दिसतात. एक, आपल्याकडे माणसं तशी सोशिक आहेत, ऐकणारी आहेत, थोडासा का असेना दुसऱ्याचा विचार करणारी आहेत. आणि म्हणून प्रचंड प्राणहानीपासून आपण वाचलो. भारतासारख्या खंडप्राय देशात इतकी हानी मर्यादित ठेवणं ही तशी सोपी गोष्ट नाही. याचं श्रेय जसं केंद्र सरकारला आहे तसं जनतेलाही आहे, लोकांनाही आहे, समाजसेवी संस्थांना आहे. आता याच्यामध्ये काही भ्रष्ट निघाली ती ही माणसंच. त्यांनी दुसऱ्याच्या मृत्यूचा बाजार मांडायचा प्रयत्न केला. माणसाची किती रूपं आपल्याला ह्या सगळ्यात दिसत आहेत पहा. एका बाजूला दुसऱ्याच्या मरणामध्ये आपली पोळी भाजून घेण्याची प्रवृत्ती असणारी पाशवी वृत्ती, आणि दुसऱ्या बाजूला आपला प्राणपणाला लावून रोग्यांना वाचवण्यासाठी झटणारे वैद्यकीय लोक, सुरक्षा कर्मचारी, समाजसेवी संस्थांचे लोक, अशी अनेक मंडळी आपल्याला दिसली. मग काळा बाजार वगैरे ह्याच्यात मी जात नाही. त्या इंजेक्शनचा काळा बाजार, इस्पितळात जागा हवी असेल तर काय, म्हणजे तुमच्या मृत्यूपेक्षा त्यातून मला काय मिळवता येईल असा विचार करणारी ही प्रवृत्तीसुद्धा आपल्याला या निमित्तानं कधी नव्हे एवढी प्रकर्षानं जाणवली. मी सहज तुम्हाला आज मी येत होतो त्यावेळेला केनियामध्ये काम करणाऱ्या एक सिस्टर मला भेटल्या, ख्रिश्चन सिस्टर, शाळेच्या प्राचार्य म्हणून तिथे गेली, 30 वर्ष त्या काम करतात. त्या म्हणाल्या केनियामध्ये बंधनं घालावी लागली नाहीत इतकं लोकांनी पथ्य पाळलं आणि त्यामुळे फारसं
तिथे कोरोनाचं सावट आलंच नाही. शाळा चालू, व्यवहार चालू, असं सगळ्या गोष्टी चालू शकल्या. एक कारण त्या असं म्हणाल्या की लोकांनी नैसर्गिक जीवन पद्धती अंगीकारली असल्यामुळेही हा परिणाम झाला असू शकेल. कारण काही असोत, पण चांगलं काही घडलं इथे या काळात, हेही महत्त्वाचं आहे. असंख्य प्रकारच्या चांगल्या गोष्टी घडल्या. प्रचंड प्राणहानी वाचू शकली याचा विचार न करता त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या व्यावसायिक किंवा राजकीय फायद्यासाठी अपप्रचार करणं किंवा काही विचित्र बोलणं आणि लोकशाहीच्या नावाखाली विपर्यस्त लिहिणं, विपर्यस्त बोलणं, या प्रकारचेही काही प्रकार आपल्याला आढळले. पण हेही माणसाचीच रूपं आहेत. जनतेनं मात्र अशा प्रचाराकडे पाहिलं नाही, हेतुपूर्वक केलेल्या आरोपांकडे पाहिलं नाही. त्यांनी पाहिलं ते लसीकरणसारख्या मोहिमातून मिळालेलं संरक्षण आणि एकमेकासाठी आपण काय करू शकतो आहोत याची जाणीव आणि इतर उपाययोजना, याचे चांगले परिणाम पाहिले, अनुभवले. अन्यथा भारतासारख्या देशामध्ये जिथे अनेक प्रकारची गुंतागुंत आहे, परिस्थितीपासून अनेक प्रकारची गुंतागुंत आहे, अनेक ठिकाणी जायला रस्ते नाहीत, तिथे एवढ्या प्रमाणावर, प्रचंड प्रमाणावर प्राणहानी न होता, म्हणजे प्राणहानी झाली ती वाईटच आहे, पण तुम्ही जर अमेरिकेसारख्या देशाच्या तुलनेत पाहिलं तर लसीकरण आणि प्राणहानी या दोन्हीतला फरक आपल्या लक्षात येईल. आता या सगळ्यामध्ये आपल्यातलीच काही माणसं, त्यांचं जीवन मात्र उद्ध्वस्त झालं. ती कोण होती? हातावरचं पोट असणारी माणसं, वेगवेगळ्या ठिकाणी मोलमजुरी करायला आलेली माणसं, मग ती चित्रपट क्षेत्रात असतील, नाट्य क्षेत्रात असतील, बांधकाम क्षेत्रात असतील, अनेक कुठलीही माणसं, यांना पण समाजानं त्यांना आधार द्यायचा प्रयत्न केला. हे सुद्धा इथलंच चित्र आहे. अनेक व्यवसायांनी, मला अनेक असे बिल्डर्स माहीत आहेत की ज्यांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडलं नाही. आणि अशा प्रकारचे अनेक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि उद्ध्वस्त होताना सावरलंही. आता याच्यात झालं काय अजून? ही जी सर्व मंडळी होती त्यांना नव्यानं आयुष्याची मांडणी करण्याची वेळ आली. काल परवापर्यंतचे व्यवसाय आज मिळत नाहीत, ते काम आज मिळत नाही, तो रोजगार आज मिळत नाही, तेव्हा नवे पर्याय शोधायला परिस्थिती त्यांना भाग पाडते आहे. आता हे नवे पर्याय शोधणं माणसं शोधत आहेत. काहींनी आत्महत्या केल्या, आयुष्य संपवलं. पण आत्महत्या हा काही प्रश्नावरचं उत्तर असत नाही, तोडगा असू शकत नाही. जगणं आणि जगण्याशी झुंजत राहणं, संकटाशी झुंजत राहणं, हे या सामान्य म्हटल्या जाणाऱ्या माणसांनी आपल्याला दाखवून दिलं आहे. अगदी साधं साधं पहा, मी तुम्हाला साधं सांगतो, भाजी त्यावेळेला ऑनलाईन मागवणं हा एक नवीन पर्याय सुरू झाला, ऑनलाईन मागवणं. तर एका दिवशी मी एका माणसाशी मी बोलतो, काही लोकांशी, तर मी ऑनलाईन ज्याच्याकडे मागवत होतो त्याला विचारलं, तू काय आहेस? त्यानं सांगितलं, मी सिनेमामधला व्हिडिओ एडिटर आहे. पण क्षेत्रच बंद पडलं, मी जगण्यासाठी काय करू? म्हणून मी आता भाजी विकतो आहे. म्हणजे ह्याच्यात दोन संदर्भ आहेत. एक, जगण्यासाठी पर्यायी मार्ग काय असू शकतात याचाही लोकांनी विचार केला, आणि मला माफ करा पण प्रतिष्ठेचे संकेतही लोकांनी फेरविचार करायला लागले. आपल्याकडे काही गोष्टींची प्रतिष्ठा फार मानली जाते. हे प्रतिष्ठेचे संकेत झुगारून दिले पाहिजेत. सगळ्या मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं आहे, दुसरं काही कोणाला व्हायचंच नाही. लोकांना मुलगी व्हायला नको, मग आदर्श माता पाहिजे, पण मुलगी मात्र व्हायला नको. तर अशा अनेक गोष्टी आहेत. पण त्या सगळ्यामधून संकटांशी झुंज देत नवी मांडणी करणं, नव्या वाटा शोधणं, हे या माणसांनी सामान्यातल्या सामान्य, गरीबातल्या गरीब माणसापासून
अत्यंत उच्च पदस्थांपर्यंत अनेकांना करायला लावलं. म्हणजे माणसानी एका अर्थानं स्वतःचाच पुन्हा नव्यानं शोध घ्यायला सुरुवात केली, स्वतःच्या क्षमतांचा नव्यानं विचार करायला सुरुवात केली. अन्यथा काय असतं, मी पत्रकार असतो आणि मला वाटतं की मला पत्रकारितेतच करायचं आहे, मला तेवढंच, पुढे मला असं वाटतं मला दुसरं काही येतच नाही. गरज ही शोधाची जननी असते आणि तिनं पूर्वी कधीही आपण कल्पनासुद्धा न केलेले मार्ग, न केलेल्या दिशा, विचार न केलेल्या दिशा शोधायला सुरुवात केली आणि अनेक अचानक दारं अचानक उघडली. त्यातून पुन्हा नव्यानं काही गोष्टी निर्माण झाल्या. मुंबईसारख्या ठिकाणी मी पाहिलं आहे की ही घरात कोंडली गेलेली माणसं, ह्याच्यात अनेक म्हातारी माणसं. सुरेश खरेंसारखे माझे नाटककार मित्र वय वर्ष 83 एकटे मुंबईत राहत होते. पण त्यांना 2 प्रकारची मुलं निघाली. तरुणांच्यामध्ये काही आता राहिलेलं नाही असं आपण म्हणतो, तसं मला वाटत नाही. तरुणांच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, फक्त थोड्या पाहायला पाहिजेत त्या. अशा अनेकांना औषधापासून लागेल त्या वस्तू पुरवणारी तरुण मंडळी मुंबईत फार मोठ्या प्रमाणावर होती आणि निरपेक्षपणानं ती मुलं हे करत होती. दुसऱ्या बाजूला, एका बाजूला अर्थार्जन आणि दुसऱ्या बाजूला तुमचं उदरभरण, असाही काही लोकांनी व्यवसाय सुरू केला की तुमच्या घरी आम्ही घरचं अन्न देतो. म्हणजे हे वेगळे वेगळे मार्ग माणसं शोधायला लागली आणि जीवन कधी थांबत नसतं, जीवन पुढे जात राहतं, जात राहिलं पाहिजे. हे सूत्र, हे शाश्वत सूत्र आहे. सामान्य म्हटल्या जाणाऱ्या माणसांनी, असामान्य म्हटल्या जाणाऱ्या माणसांना हे नव्यानं जीवनाचं शाश्वतीचं सूत्र सांगून दिलं, दाखवून दिलं. कोरोनानं मी म्हटलं तसं सगळ्यांनाच आयुष्याचा फेरविचार करायला लावला, नव्यानं विचार करायला लावला आणि आयुष्याची नव्यानं मांडणी करण्याचं आव्हान तुमच्या माझ्यासमोर उभं केलं आहे. मग ते दैनंदिन जीवन असेल, व्यावसायिक व्यवहार असतील, शिक्षण असेल. तुम्ही पहा शिक्षणामध्ये किती बदल झाला. आपण पूर्वी कल्पनाच केली नव्हती अशी शिक्षणाची. मंदिरं बंद झाली, धर्मस्थानं बंद झाली, म्हणून तुमची माझी भक्ती कमी झाली का? एक लक्षात आलं की मंदिरात न जाता सुद्धा आपल्याला श्रद्धाळू राहता येतं, श्रद्धावान राहता येतं, भक्त राहता येतं. म्हणजे तिथे गेलंच पाहिजे असं नाही, मनानं पोचणं महत्त्वाचं आहे. हाही एक नवा वेगळ्या प्रकारानं साक्षात्कार झाला. सगळी माणसं आपलीच, भाऊ बहीण, आई वडील, मित्र. पण ही आपली माणसं असून आणि इतक्या जवळचे नाते, जवळचं संबंध असून, कदाचित एका भिंतीपलीकडे राहत असूनही कित्येक योजनं दूर असल्यासारखे आपण एकमेकांपासून दूर झालो. एकमेकांपासून दूर झालो हे तर आपण पदोपदी अनुभवलं. आज त्याची तीव्रता कमी झाली असली तरी आजही आपण ते अनुभवतो आहोत आणि माणसांना भेटेनाशी झाली. आपण कितीतरी बातम्या वाचल्या, ऐकल्या. आईवडिलांच्या अंत्यविधीला मुलाला जाता येत नाही. एक लेखक दाम्पत्य मुंबईत इस्पितळामध्ये दाखल होतं. नवरा गेला हे बायकोला सांगितलं नाही, कारण बायकोला सांगितलं तर धक्क्यानं तिचं काय होईल, आणि बायको गेली हे मुलांना सांगितलं नाही. नंतर मुलांना कळलं. सगळेच असहाय्य अशा प्रकारच्या परिस्थितीत असले आपल्याला दिसले. म्हणजे आपली इच्छा खूप आहे, भेटायची इच्छा आहे, बोलायची इच्छा आहे, काहीतरी मदत करायची इच्छा आहे, पण आपण करू शकत नाही. ही असहाय्यतेची आणि हतबलतेची जाणीव माणसांना पूर्वी कधी नव्हे एवढी या संकटानं करून दिली. परिणामी आपण काय करू शकतो असा लोक विचार करायला लागले आणि सगळ्यांच्या लक्षात, तुम्ही पहा सर्वांच्या लक्षात एक गोष्ट समानतेनं आलेली दिसते. ती म्हणते आपण सद्भावना व्यक्त करू शकतो आणि प्रार्थना करू शकतो. ती प्रार्थना कुठल्या देवाची, कुठल्या धर्माची हा माझ्या दृष्टीनं मुद्दा नाही. मुद्दा प्रार्थना करू शकतो नियतीला, कुणाला, कुठल्या तरी एका शक्तीला आपण हाक मारू शकतो, साथ घालू शकतो
आणि त्याच्यात पुन्हा सर्व कल्याणाचा विचार आहे. फक्त माझ्याच माणसाचं कल्याण कर असं आता माणसं म्हणत नाहीत. लोकांच्या हेही लक्षात आलं की माझ्या जवळच्या माणसाचा मृत्यू जसा आहे तितकाच महत्त्वाचा दुसऱ्याच्या जवळच्या माणसाचाही आहे. या दुःखानं जोडलं. धुंडा महाराज म्हणायचे की दुःखात अतिदुःख झालं की तुलनेनं छोटं दुःख हे सुखाचं ठरतं, असं धुंडा महाराज देगलूरकर सांगायचे. तेव्हा या प्रकारची दुःखाची तीव्रता आणि दुःखामधलं एक प्रकारचं सहभागी असणं एकमेकांच्या, याची व्याप्ती वाढली. आता पहा, संपत्ती आहे, पदं आहेत, प्रतिष्ठा आहेत, असल्या सगळ्या उपलब्धता या ठिकाणी कामी आल्या नाहीत. तिथे फक्त सद्भावना, प्रार्थना एवढंच कामी आलं आणि नियतीच्या खेळातले आपण सगळी बाहुली आहोत अशा प्रकारची अवस्था आपल्याला दिसायला लागली. याच्यात कोणताही अपवाद नाही. जात, धर्म, पक्ष, पंथ, प्रांत, देश, गरिबी, श्रीमंती या सगळ्याच्या पलीकडची ही जाणीव होती की आपण कुठेतरी नियतीच्या हातातलं बाहुलं बनतो आहोत का, किंवा असहाय्य आहोत का, हतबल आहोत का. पण हतबल आहोत म्हणून आपण पाय गाळून बसलो नाही, ही मानवी कर्तृत्वाला मिळालेली चालना. आपण लढत राहिलो कारण आपल्या मनात एकच आलं की हे सगळं भोगणारा, मग तो भारतातला असेल, अमेरिकेतला असेल, जर्मनी फ्रान्समधला असेल किंवा दक्षिण आफ्रिकेतला असेल, माणूस आहे. आधी तो माणूस आहे, मग बाकीचे सगळे संदर्भ आहेत. आणि या सगळ्या पलीकडची ही जाणीव, ही ओळख, माणसाची एक नव्यानं ओळख आपल्याला, म्हणजे बघा, दुराव्याच्या दुखऱ्या जाणीवेनं माणसांना जवळ येण्याची प्रेरणा दिली, जवळ येण्याची ओढ वाढवली. त्यामुळे मला अशी अनेक माणसं माहीत आहेत की जे कधीच वर्षानुवर्ष भेटत नव्हते एकाच गावात असून, ते म्हणायला लागले निदान लांबनं तरी बघूया. अमेरिकेसारख्या देशामध्ये किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये मी असं पाहिलं की लोक एकमेकांना म्हणायला लागले की तुम्ही बागेत या, आपण 6 फुटावरून एकमेकांना पाहू तरी. माणसाला माणसानं पाहावं असं वाटायला लागलं. भेटण्याचं महत्त्व काय? दूरध्वनीवरचा संवाद होऊ शकतो, पण दूरध्वनीवरनं कसा आहेस हे विचारणं आणि प्रत्यक्ष कसा आहेस हे विचारणं, त्यातल्या तुमच्या मुद्रा, तुमचे भाव, तुमच्या स्वरातलं मार्दव, तुमची कळव, तुमची तळमळ, तुमची कळकळ, तुमचं प्रेम, तुमची आत्मीयता, हे सगळं समोर बघितल्यानंतर कधीकधी मला असंही माहीत आहे, माणसं समोरासमोर उभी राहिली आणि फक्त डोळ्यात पाणी होतं. ते पाणी बोललं, शब्द बोललेच नाही. म्हणजे संवादाची एक नवी भाषासुद्धा अधिक संवेदना जागा करणारी माणसाला या इथे मिळाली. मी म्हटलं तसं एकीकडे जवळ असून कोरोनाच्या भीतीनं माणसांना दूर ठेवलं आणि दुसरीकडे विज्ञान तंत्रज्ञान माणसांना जवळ आणायला आणि जोडायला उपयोगी पडलं. ऑनलाईन उपक्रम सुरू झाले, ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, असे अनेक मार्ग निघाले. OTT प्लॅटफॉर्म्स, चित्रपट दाखवला जात नाही, OTT प्लॅटफॉर्म, समाज माध्यमातलं व्यक्त होणं, अशा अनेक गोष्टी निर्माण झाल्या. पण आता पहा, एका बाजूला शिक्षण सुरू झालं, पण मुलांचं मित्रमैत्रिणींबरोबर मिसळणं, शिक्षकांच्या समोर असणं, शिक्षकांकडून समोर शिकणं, हे दुर्मिळ झालं, कमी झालं किंवा थांबलं. त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण मी म्हटलं तसं ही काही काळ सगळी प्रक्रियाच थांबली तरी माणूस थांबला नाही. माणसानं मार्ग शोधला आणि त्याचा एक फायदा असा झाला की मुलांना कधी नव्हे एवढा आईवडिलांचा सहवास मिळाला. आईवडिलांचा सहवास इतका मिळाला. एक चित्र आलं होतं, मी तिकडे होतो त्यावेळेला, की 25 वर्षांनी ती तरुण मुलं म्हणत आहेत कोरोना फार छान होता, आमचे आईवडील आम्हाला रोज मिळाले. याचा अर्थ कोरोना छान आहे असं अजिबात म्हणता कामा नये, पण त्या मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करा. जे आईवडील सकाळी गेले संध्याकाळीच दिसतात,
आणि आल्यावर कंटाळलेले असतात किंवा वैतागलेले असतात किंवा कार्यालयातली सगळी ताणतणाव घेऊन येतात, ते आईवडील सातत्यानं दिसायला लागले. भावंडांचा सहवास मिळायला लागला. त्यांच्या दृष्टीनं ही पर्वणी. आम्ही अमेरिकेत होतो, मुलीच्या बाळंतपणासाठी गेलो होतो आणि नातवंडांचं वाढणं पाहायला मिळालं. असं पहा, तुम्ही विचार करा, आपण आपल्या मुलांचं वाढणं असं बारकाईनं कधीच पाहिलेलं नसतं, कारण आपण आपल्या आपल्या व्यापात असतो. तिथे सगळ्याच बंद करण्यानं मनाची ही दारं उघडली आणि त्यामुळे हे नव्यानं पाहणं, जीवनाचं एक नवीन दर्शन, माणूस उभा राहत असताना जन्मानंतर कसा कसा वाढत जातो, माणसं वागतात कशी, एकमेकाशी बोलतात कशी, हे सगळं पाहायला मिळालं. पण याच्यात धोका एकच आहे की मुलांना इतर माणसांची, घराबाहेरच्या माणसांची सवयच नसल्यामुळे कदाचित एकांडेपण वाढण्याची भीती आहे. त्याच्यासाठी आपण विचार करावा लागेल आणि ते एकांडेपण निर्माण होऊ नये म्हणूनही आता वेगवेगळ्या पातळ्यांवरती उपक्रम सुरू झालेले आहेत. एक पहा, या सगळ्यामधून मी म्हटलं तसं की कल्पकतेला खूप चालना मिळाली. लोक नाना विचार करायला लागले. वैभव मांगले नावाचा आमचा मित्र नट आहे, हा गावाकडे जाऊन बसला आणि त्यानं अचानकपणे तिथले दगड रंगवायला सुरुवात केली. मी वैभवला म्हटलं की प्रदर्शन भरवायला पाहिजे, इतकी सुंदर चित्र केली, देवळाच्या भिंती रंगवल्या, देवळाच्या फरशा रंगवल्या. म्हणजे त्याच्या दृष्टीनं स्वतःमध्ये वळून स्वतःतल्या रंगासाठी सगळ्या विश्वातल्या सगळ्या वस्तू एक मोठा कॅनव्हास झाल्या आणि तो एक नवा आविष्कार त्याला करायला मिळाला. भालचंद्र नेमाडेंनी म्हटलं की मी राहिलेलं खूप जुनं लेखन काढून बसलो आहे आणि त्याच्यातनं मी आता पुस्तकं माझी साकार करणार आहे. म्हणजे असा विधायक विचारसुद्धा याचा करता येतो. तर काही लोक म्हणतात ऑनलाईन शिक्षण, मग हायब्रिड शिक्षण, शिक्षणाच्या त्या संदर्भात मी जात नाही. पण ऑनलाईन शिक्षणानं सगळंच काही वाईट घडलं नाही. मुलांचं शिक्षण तर होतच आहे, पण त्याचबरोबर वर्ग हा वस्ती किंवा आपलं घर, आपला वर्ग याच्या पलीकडे गेला आणि त्यामुळे मी तिकडे पाहिलं, इकडे आपल्याकडे आता सुरू होत आहे ऑनलाईन. ते काय करायला लागले, एखाद्या संग्रहालयाचा फेरफटका, तिथली चित्र दाखवायची, मग तिथला निरीक्षक बोलेल, तिथला तज्ज्ञ बोलेल, इकडून मुलं प्रश्न विचारतील. हे वस्तुतः एवढ्या जवळून अन्यथा कधी शक्य झालं नसतं, ते तिथे शक्य व्हायला लागलं. दुसऱ्या बाजूला भारतातले संगीताचे, बुद्धिबळाचे, भाषेचे, भारतातले असतील, फ्रान्समधले असतील, जर्मनीमधले असतील शिक्षक कुठल्या कुठल्या देशांमधल्या मुलांना ऑनलाईन शिकवायला लागले. अमेरिकेतला मुलगा पुण्यातल्या गायकाकडून गाणं शिकतो आहे, सोलापूरच्या चित्रकाराकडून जर्मनीतला कोणीतरी मुलगा मुलगी चित्र काढायला शिकते आहे. अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसायला लागलं. म्हणजे तसंच तिकडच्या देशातले शिक्षकही वेगवेगळ्या ठिकाणी शिकवायला लागले. त्यामुळे वर्ग हा शिक्षण, वस्ती, गाव, देश याच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय झाला. या आंतरराष्ट्रीय होण्याचा एक फायदा असा, मुलांच्या मैत्रीचे बंध एरवी जे वर्गातल्या आणि आपल्या भोवतालच्या मुलांपुरते मर्यादित राहिले असते, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आणि जाणीवेचे परिघही विस्तारले. कारण सहजगत्या मी एक वर्ग असा पाहिला ज्याच्यामध्ये इराणमधल्या एका मुलीला अमेरिकेतल्या मुलानं विचारलं की तुम्ही ब्रेकफास्टला काय घेता. तर त्या मुलीनं सांगितलं काय काय घेतो. तो म्हणाला आम्हाला माहितीच नाही. हे माहीत होणं, एका वेगळ्या अर्थानं जवळ येणं, हे परिघ विस्तारल्यामुळे आपल्या माणसांना शक्य झालं. उद्या ही मुलं ज्या वेळेला 20-25 वर्षाची होतील त्यावेळेला सगळ्या जगात त्यांची मित्रमंडळी असतील. जी मित्रमंडळी कधी भेटतील कधी नाही माहीत नाही, पण एक निश्चित, माणसानं माणसाला जोडलं. जग दूर गेलं तसं जवळही आलं. विज्ञान तंत्रज्ञानानं अवघ्या विश्वाचं एक गाव, ग्लोबल व्हिलेज
आधीच बनवलेलं होतं. पण नव्या तंत्रज्ञानाचं जवळ होणं येणं होतं ते प्रामुख्यानं त्या तंत्रज्ञानाला महत्त्व होतं. कोरोनानं त्याला काय दिलं? कोरोनानं त्याला भावनांचा आयाम दिला. जो भावनांचा आयाम पूर्वीच्या एकत्र येण्यात होताच असं नाही, नव्हताच असं मी म्हणणार नाही, पण आता अधिक संवाद व्हायला लागला. केवळ तांत्रिक तंत्रज्ञानात्मक सोल्युशन्स काढणं किंवा उपाय शोधणं असं न राहता हा भावनांचा आयाम आला. त्यामुळे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं, दुसऱ्याचं कौतुक करणं, अडचणीत मदत करणं, ना ओळख पाळख तरीसुद्धा ही माणसं एकमेकासाठी काही ना काही करायला लागली. माणुसकीची जी हाक आहे ती सगळ्या सीमा पार करून माणसाच्या मनाला भिडली, जगभरात भिडली. एक छोटं उदाहरण सांगतो. मुंबईतला एक मुलगा आहे, त्याचं नाव मी आत्ता सांगत नाही. हा तिथे अमेरिकेमध्ये इंजिनियर. विमानातून जाताना त्याला कोरोनानं ग्रासलं आणि इतका भयानक त्रास झाला. त्याला, त्याची बायको, 2 जुळी मुलं, ती 4-4 वर्षाची, त्या सगळ्यांना कोरोनानं ग्रासलं. सगळे दाखल इस्पितळात. खर्च प्रचंड. एक कोण कोणाला भेटू शकत नाही. बायको आणि मुलं हळूहळू बरी झाली आणि ह्या तरुणाला बरं होणं फार दुरापास्त वाटायला लागलं. माझ्या डोळ्यासमोर सगळं आहे. एका बाजूला त्याच्या बायकोनं कैफियत लिहिली की लाखो रुपयांचा खर्च आहे, हा आम्हाला पेलवत नाही आहे, तुम्ही मदत करा. आणि तुम्हाला सांगतो जगभरातून मदत आली. हा मराठी तरुण मुंबईतला, पण मदत जगभरातून आली. दुसऱ्या बाजूला संबंध जगभरातून प्रार्थना झाल्या त्याच्यासाठी. या प्रार्थना माणसासाठी, माणसांनी केलेल्या प्रार्थना होत्या, असं आपण पूर्वी कधी पाहिलंय का? आणि हा मुलगा जवळजवळ 3-3.5 महिने ICU मध्ये होता. बोलता येत नाही, जगेल की नाही माहीत नाही. डॉक्टर सांगतात शाश्वती देता येत नाही. एकाच दुर्दम्य आशेवर आणि अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवून माणसं लढत होती. 3 महिन्यांनी ICU मधून तो बाहेर आला. त्यापुढे अजून काही महिने हॉस्पिटलमध्ये राहिला. आणि मला फार आनंद वाटतो तुम्हाला सांगायला, आज हा मुलगा, त्याचे आईवडील तिथे जाऊ शकले नाहीत, ते मुंबईत अडकलेले. बायको जाऊ शकत नाही कारण त्याला कोरोना. मित्रमंडळी येऊ शकत नाहीत. तुम्ही विचार करा, आपली माणसं दिसतच नाहीत आणि आपण मृत्यूशी झुंजतो आहोत हे कळतं आहे. कसं आयुष्य काढलं असेल त्या मुलानं. आणि आता थोडंसं इथली परिस्थिती शिथिल झाल्यावर त्याचे आईवडील त्याला आणायला गेले. हा मुलगा 40-50 किलोमीटर स्वतः गाडी चालवत जाण्या इतका बरा झाला. ही माणसाची ताकद, हे माणसाचं लढणं, हे माणसाला मिळालेलं बळ आणि हे माणसानी माणसासाठी केलेली प्रार्थनेची, मदतीची ताकद. तेव्हा अशी अनेक गोष्टी आहेत. समाज माध्यमांची यातली कामगिरी खरंच मोलाची आहे, मोठी आहे. तो जोडणारा दुवा ठरला. पण त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे, माणसाची रूपं मी म्हणतोय तशी अनेक रूपं आहेत. विज्ञानाला मन नसतं, विज्ञानाला भावना नसते. असं पहा, अणुशक्ती तीच आहे. भारतामध्ये ही अणुशक्ती शांततामय कारणांसाठी वापरण्याचं आपल्या नेत्यांना सुचलं, आपल्या शास्त्रज्ञांना सुचलं. आणि हीच अणुशक्ती हिरोशिमा नागासाकी उद्ध्वस्त करून संहार करण्यासाठी अमेरिकेतल्या लोकांनी वापरली. शक्ती तीच, विज्ञान तेच. वापरणारं मन बदललं की परिणाम बदलतो. कोणी घडवतं, कोणी उद्ध्वस्त करतं. त्यामुळे समाज माध्यमांनी एकीकडे अशी सगळी माणसं जवळ आणली, जोडली. पण त्याचबरोबर वेगळं पीकही आलं. अफवा पिकवणाऱ्यांचं पीक आलं. सल्ले देणाऱ्यांचं तर काय बोलायचंच काम नाही. रोज प्रत्येकजण नवा काढा सांगायला लागला की मीच सांगतो हा काढा घ्या म्हणजे तुम्ही बरे होणारच. उपचार, अपप्रचार असं अनेकांनी केलं. त्यात स्वयंघोषित
असे अनेक तज्ज्ञ आणि मार्गदर्शक आणि भाष्यकार निर्माण झाले. हे भाष्यकार म्हणजे साधं एक उदाहरण पहा. विषाणू नैसर्गिकरित्या जन्माला आला की कृत्रिमरित्या जन्माला घातला गेला, निर्माण केला गेला, प्रयोगशाळेत निर्माण केला गेला आणि जगभर पसरवला गेला, यावर अजूनही निसंदिग्ध खुलासा झालेला नाही. निसंदिग्ध उत्तर याचं मिळालेलं नाही आज तागायत. पण चीनमध्ये तो निर्माण झाला आणि जगभर त्याचा प्रादुर्भाव वाढत गेला, ही मात्र वस्तुस्थिती आहे, ती काही आपण नाकारू शकत नाही. चीनचं सगळंच गूढ असतं, त्यामुळे चीनच्या पोलादी पडद्याआड काय आहे काय नाही आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे कोरोनाची निर्मिती, कोरोनाचा प्रसार, या विषाणूची निर्मिती आणि याबद्दलचं ही गूढ असणं हे अगदी स्वाभाविक आहे. शिवाय त्यात आंतरराष्ट्रीय राजकारणाचे, अर्थकारणाचे, परराष्ट्र संबंधांचे धागेदोरेही गुंतलेले आहेत. आता या गूढामुळे काय झालं, ते 1 हत्ती आणि 7 आंधळे तसा प्रकार दिसतो. त्यावर अधिकारवाणीनं भाष्य करणारे खूपच लोक निर्माण झाले. म्हणजे कधी कधी असं वाटायला लागलं की त्या जिनपिंगपेक्षा आपल्यालाच खरं काय ते माहीत आहे, अशा थाटात माणसं लिहायला लागली की मी सांगतो काय आहे ते. आणि मग उदंड जगभर असं लिहायला लागले आणि एक फॉरवर्ड नावाची नवी जमात आपल्याकडे निर्माण झालेली आहे. तिला फार पीक आलं, ऊत आलं ह्या काळात. जो उठतो तो करतो फॉरवर्ड, थांबायला कोणी तयारच नाही. सत्यता पडताळायला कोणाला वेळ नाही. म्हणजे जे जे आपल्याला यावे ते ते सर्वांना पाठवावे असं करणारे लोक निर्माण झाले आणि त्याची साथ आली. कोरोनाची साथ परवडली, इतकी भयानक ही साथ आहे, कारण ही माणसांची मन प्रदूषित करणारी साथ आहे. सगळ्या प्रकारचं हे आहे. ती साथही ओसरायला तयार नाही. आता समाज माध्यमांनी या सगळ्या असे स्वयंघोषित तज्ज्ञ जे आहेत त्यांना फारच रान मोकळं केलं आणि तुमच्या माझ्यासारखे जे ज्ञानाची भूक असलेले आहेत ते त्यांचे भारवाहक झालेलो आहोत. आपण फॉरवर्ड करतो आहोत. तेव्हा काही माणसांनी असा विचार केला की हे फॉरवर्ड प्रकरण थोडं थांबवलं पाहिजे, म्हणजे तंत्रज्ञानातल्या गोष्टीचा सुद्धा विचार करणं आपल्याला आवश्यक आहे, याची जाणीव निर्माण व्हायला लागली आहे. मी स्वतः फेसबुक वापरणं थांबवलेलं आहे. व्हॉट्सअपचा वापर मर्यादित करतो आणि प्रसारमाध्यमांमधलं भयग्रस्तता वाढवणारं, तिथे माझी तक्रार जुनी आहे, विध्वंसाला अधिक प्राधान्य, विधायकतेला कमी महत्त्व, ते पाहणं मी थांबवलं. आता हे मी थांबवलं ही माझ्यापुरती एकट्याची कृती आहे, पण शेवटी सगळ्यांची कृती सामूहिक एकत्र होणार नाही एकदम अशा बाबतीत. पण माझी खात्री आहे असंख्य लोकांनी हा मार्ग अनुसरलेला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचं चांगलं वापर आणि वाईट वापर दोन्ही करणारी माणसंच आहेत. या माणसांची रूपं वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला त्यांच्या भाषेतून कळतं. इंग्रजीमध्ये म्हण आहे, व्हेन यू ओपन युअर माउथ यू रजिस्टर युअर क्लास. भाषेतून माणसाचं व्यक्तिमत्व आपल्याला कळतं, तो काय बोलतो, काय म्हणतो, ते आपल्याला यातून एक नव्यानं ओळखायला यायला लागलं. कोरोनानं मी आधीच म्हटलं तसं प्रचंड मानवसंहार केला, अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली, हे बरोबर. पण त्याचबरोबर नात्यांचं आणि माणसाचं महत्त्व काय आहे हे सुद्धा पुन्हा एकदा नव्यानं आपल्याला जाणवून दिलं. संवादाचे नवे मार्ग शोधण्याची प्रेरणा दिली आणि आपल्याला लाभलेल्या जीवनाचं मोल जाणवून दिलं. हे आयुष्य कशासाठी आहे, मिळालेलं आहे ते कसं वापरलं पाहिजे, काय केलं पाहिजे याची जाणीव करून दिली. त्याचबरोबर कसं जगावं आणि जगण्यात प्राधान्य कशाला आहे हे प्रश्नही उभे केले. मगाशी मी म्हटलं तसं सत्ता आहे, संपत्ती आहे, सगळं आहे, पण सगळं निरर्थक ठरतं आहे, प्राधान्य कशाला आहे. वाईट गोष्टीमध्ये सुद्धा काही चांगल्याची चाहूल असते, तशी मला वाटतं जीवनाकडे नव्यानं पाहण्याची दृष्टी मिळणं आणि जीवनातल्या प्राधान्यक्रमाचा विचार करण्याची प्रवृत्ती 4 माणसांच्या मनात तरी निर्माण होणं ही फार आशादायक गोष्ट आहे. कारण
हा जो हादरा आहे यानं जीवनामध्ये आणि मानवी आयुष्यामध्ये शाश्वत काय आहे याचा विचार करायला तुम्हा आम्हाला प्रवृत्त केलेला आहे. एक धनाढ्य उद्योगपती मला मध्यंतरी भेटले. ते म्हणाले, सगळं वैभव आहे पण उपयोग काय? जीवलग तर सोडाच, व्यवसायाशी संबंधित लोकसुद्धा भेटत नाहीत. मुलंबाळं परदेशात आहेत, ती येऊ शकत नाहीत, आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. मुक्त असूनसुद्धा आम्ही तुरुंगात असल्यासारखं जगतो आहोत. आणि माणसांशिवाय वैभवाला मजा नाही, हे त्यांचं शेवटचं वाक्य होतं. पुलंनी जे लिहिलं की माणसांशिवाय कशालाच मजा नाही, ते त्यांना इतक्या वर्षांनंतर एवढं वैभव अनुभवल्यानंतर आता कळलं की खऱ्या माणसांशिवाय वैभवाला काही मजा नाही. त्यामुळे आयुष्यभर ज्याला महत्त्व दिलं ते महत्त्व देण्यायोग्य होतं का? किंवा जितकं महत्त्व दिलं तितकं द्यायला हवं होतं का? काही प्राधान्यक्रम राहिले का? काही गोष्टी करायच्या राहून गेल्या का? याची जाणीव, जीवनाचा आपल्याच फेरविचार करण्याची जाणीव माणसांना या एकांतवासानं, माणसांपासून दूर राहण्यानं करून दिली, हा माझ्या दृष्टीनं एक महत्त्वाचा भाग आहे. आपण आयुष्यभर कशाला प्राधान्य देतो, कशामागे धावत असतो, अवतीभोवती खूप काही घडत असतं. काल परवा माझा एक मित्र आहे, पत्रकार मित्र, बरीच वर्ष मोठ्या पदावर पत्रकारितेत काम करणारा. एकदा मी त्याच्या घरी गेलो, तिथे छान अशी रातराणी फुलली होती मुंबईत. त्याला मी म्हटलं, अरे किती छान रातराणी फुलली आहे. तो म्हटला, हो का, कधी कधी फुलते. मी का सांगतोय, फरक कसा पडतो? आता 2 दिवसापूर्वी त्यानं मला फुललेल्या रातराणीचे फोटो 4 दिवसापूर्वी पाठवले. सुगंध आपल्या जवळ होता, फक्त आपल्याला घेण्याची इच्छा नव्हती, घ्यायला वेळ नव्हता, घेण्याकडे आपण लक्ष देत नव्हतो. एकांतवासानं जीवनातल्या आणि निसर्गातल्या सुगंधाची जाणीव आपल्याला करून दिली, तीही आपण विसरता कामा नये. कारण ही जाणीव मानवी नात्यातल्या गंधाची सुद्धा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे निसर्गात नांदत असता अनेक गोष्टी घडत असतात. मी तुम्हाला एका वैद्यांची गोष्ट सांगतो. पुण्यात एक वैद्य होते. ते एक दिवशी मला म्हणाले, काय बघितलं का आज पिंपळाचं झाड? म्हटलं, वैद्यराज, पुण्यातल्या रस्त्यानं चालता येणं मुश्किल, तर पिंपळाची झाडं बघत बसलो तर मी राहीन का? ते म्हणाले, तुम्हाला हेच कळत नाही, निसर्गाकडे बघणं तुम्ही बंद केलेलं आहे. त्यामुळे मग मी आता तो तपशील सांगत नाही, पण त्यांनी असं सांगितलं की पिंपळाची पानं तुम्हाला विशिष्ट पद्धतीनं कुठे आपत्ती येणार आहे, कुठल्या प्रकारची आपत्ती येणार आहे आणि कधी येणार आहे हे सांगतं. आणि त्यांचं नाव वैद्य अशोक श्रीपाद भट, वारले बिचारे. त्यांनी लिहून दिलं होतं की किल्लारीचा भूकंप, म्हणजे किल्लारी असं म्हटलं नव्हतं, मराठवाड्यात होईल आणि या काळात होईल, त्याच काळात तो भूकंप झाला. त्यांनी सांगितलं, हे पिंपळाच्या पानांनी मला सांगितलं, माझं काही ज्ञान नाही यातलं, पण ती पिंपळाची पानं बघण्याचं ज्ञान आपल्याला कुठे आहे? हे निसर्गाकडे वळणं, अब्दुल कलामांनी सुद्धा म्हटलंय आणि अनेक शास्त्रज्ञ सांगतायत आत्ता की तुमच्या जीवनातली सर्व ग्रहणेंद्रिय मोकळी ठेवा, खुली ठेवा. बंद मनामध्ये बाहेरचा सुगंध येऊ शकत नाही. खुली करा ही दारं, तर तुम्हाला अनेक गोष्टी मिळतील. स्वीकारायला तयार असलं पाहिजे आणि बघायला तयार असलं पाहिजे. त्याची जाणीव, ज्याच्याकडे आपण कधीच लक्ष आत्तापर्यंत दिलं नाही, ते द्यायला लागली माणसं, माणसांकडे द्यायला लागली, इतरांकडे द्यायला लागली, त्याचा अनुभव घ्यायला लागली. आणि हे बघण्यात काय आनंद असतो, हा आनंद नव्यानं त्यांना मिळायला लागला. हे आपल्याला पूर्वी फार क्वचित दिसलेलं आहे. थोरोसारखा एखादा तत्त्वज्ञ निसर्गात राहत असेल, निसर्गाचंच सांगत असेल, आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं, पण आपण कधी इतक्या बारकाईनं या अवतीभोवती भोवतालाकडे कधी पाहिलं नाही. आणि म्हणून आता हे आम्ही केलं नव्हतं ते आम्ही करायला लागलो आहोत, असं अनेक माणसं सांगताना आपल्याला दिसत आहेत. तेव्हा आपण आपल्याच आयुष्याकडे नव्यानं बघायला लागलो आहोत. नात्यांपासून निरीक्षणांपर्यंत अनेक गोष्टीमध्ये आपलं जे बधीरपण असतं, झापडपण असतं, झापडबंदपण असतं,
ते दूर होणं हे मला फार स्वागताचं वाटतं. नाहीतर रामपुरे एवढे छान पुतळे करतात, आम्ही आपला एक पुतळा म्हणतो आणि जातो. त्या पुतळ्यामध्ये काय असतं? तो पुतळा आमच्याशी बोलला पाहिजे ना. पण तो पुतळा बोलेल कसा? त्याच्याशी आमचं मन संवादी झालं पाहिजे. ह्या निसर्गातल्या संवादाची, कलांच्या संवादातली, माणसांमधल्या संवादाची जाणीव यांनी निर्माण करून दिली. आपल्या जवळची माणसं असं आपण म्हणतो, पण दुसरंही या कोरोनानं जाणून दिलं. त्यांना आपण खरंच किती समजून घेतलेलं असतं? खरंच समजून घेतलेलं असतं का? वर्क फ्रॉम होम हे अनेकांना नो युअर होम, तुमचं घर जाणून घ्या, असंही प्रेरणा देणारं ठरलं. त्यामुळे अनेकदा आपल्या लोकांचे गुणही कळले आणि ज्यांना दोषच पाहायचे होते त्यांना जास्त दोषही कळले. अनेक दुरावलेली नात्यातले लोक जवळ आले. कधीच पण इतका सहवास कधीच न पाहिलेल्या काही जोडप्यांना परस्परांच्या नव्या ओळखी झाल्या. काहींच्या चांगल्या झाल्या, पण अतिपरिचयात अवज्ञा अशी आपल्याकडे म्हण आहे, तशी अतिसहवासामध्ये अप्रियता असंही काही ठिकाणी झालं. आणि मानसोपचार तज्ज्ञांना तुम्ही जर विचारलं तर ते सांगतील याच काळामध्ये 2 प्रकारमध्ये वाढ झाली माणसांच्या. एक, नैराश्य आणि वैफल्यानं माणसं ग्रासली गेलेली दिसायला लागली, आणि दुसरं, घटस्फोटांचं प्रमाण वाढलं. आता या 2 गोष्टी काय सांगतात? हे का वाढलं? तर आपण एकमेकांना समजून घेण्यात कमी पडतो आहोत, याचा हा पुरावा आहे. दुसऱ्या बाजूला नात्यांचं तकलादूपण आहे, तेही उमगलं, आणि नात्यांचं बळकटपण, नात्यांचं सामर्थ्यही उमगलं. पण त्याचबरोबर परस्परांना समजून घेणं म्हणजे परस्परांची छायाप्रत होणं नव्हे, ज्याला मराठीत आपण झेरॉक्स कॉपी म्हणतो, ते नव्हे, तर गुणदोषांसह एकमेकांचा स्वीकार करून राहणं, याला तडजोड वृत्ती लागते. ही तडजोड वृत्ती कमी झाली, ही घटस्फोटाची एक महत्त्वाची कारणं आपल्याला दिसतात. आणि अनेक कुटुंब असे आहेत, मला असे काही मनोशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ माझे मित्र आहेत, ते सांगतात की आम्ही जेव्हा या तरुण मुलांशी संवाद करायला लागलो, अरे समजून घ्या एकमेकांना, तुम्हाला हे जाणवलंच नव्हतं याच्यात हा दोष आहे किंवा त्याच्यात तिच्यात तो दोष आहे, समजून घ्या, थोडा वेळ द्या एकमेकांना. नातं परिपक्व होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तुम्ही आत्तापर्यंत करिअरच्या मागे इतके धावत राहिलेला आहात, पैशाच्या, पदांच्या, प्रतिष्ठेच्या, की एकमेकांना समजून घ्यायला जो वेळ दिला पाहिजे, जे आयुष्य तुमचं आहे त्याला तुम्ही वेळ दिलेला नाही, तो वेळ दिला पाहिजे. याची जाणीवसुद्धा या कोरोनाच्या अशा इतक्या भीषण बंदिवासानं आपल्याला करून दिली. म्हणजे माणसांचं नव्यानं आकलन, स्वतःबद्दलचं, भवतालाबद्दलचं आणि इतरांबद्दलचं, असं यातून निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. आता हे सगळं होतं आहे, पण याचबरोबर कोरोना थोडा ओसरला असं वाटतं, तोपर्यंत पहिल्या लाट गेली, दुसरी लाट आली, तिसरी लाट येणार की नाही या चर्चेचीच एक लाट आली. आता काहींना लाटा हव्या असतात, कारण त्यात त्यांचा, तुम्ही संकटात सापडल्यावर माझा फायदा असतो, असेही काही आहेत. म्हणजे परत मानवी प्रवृत्तीचे, महाभारतासारखं आहे हो, सगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती आपल्याला या काळात दिसल्या, प्रकर्षानं दिसल्या, जाणवल्या, अनुभवता आल्या. आता ते सरतं तोपर्यंत ओमायक्रॉन आलेला आहे. पुन्हा एकदा नवीन भीती सुरू झाली. आज मी स्टेशनवर आलो तेव्हा मला 4 लोक ओळखीचे भेटले. काय ओमायक्रॉनचं एवढं होत असताना कुठं चालला सोलापूरला? मी म्हटलं, परीक्षित राजाची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? ओमायक्रॉन जर मला ग्रासणार असेल तर तो सोलापुरातही ग्रासेल आणि माझ्या घरातही ग्रासेल. याचा अर्थ बेजबाबदारपणानं वागावा असं नव्हे हा, मात्र जे मी म्हणतो आहे मगापासून. पण अतिभयग्रस्तता न बाळगता काळजी घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तरीही या भयग्रस्ततेचा, त्याच्या सावटाचा एक भीषण असा, भेसूर असा ढग सगळ्या जगावर तरंगतो आहे.
आणि माणसाला जिथे जिथे माणूस नावाचा प्राणी आहे त्या सगळ्यांना भेडसावतो आहे. पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभी करतो आहे, पुढे काय होणार. पण मला हे सांगितलं पाहिजे, त्याचबरोबर माणसाने हेही दाखवलं आहे. बघा, कोरोना निर्माण झाला, शास्त्रज्ञांनी त्याच्यावर उपाय शोधला, नवा आला, त्याच्यावर उपाय शोधत आहेत. हे चक्र आहे, चालू राहील. पण त्याच वेळेला आपल्याला हीही जाणीव या संकटानं करून दिली, हे उत्तर ध्रुवावर जाऊन आलेले आहेत, निसर्गावर मात करतो अशी भाषा आपण करता कामा नये. कारण आपली शक्ती संपते, तिथे निसर्गाची शक्ती सुरू होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तरीसुद्धा प्रलयांनी आणि विध्वंसांनी पृथ्वी नष्ट झालेली नाही. संकट येतात, माणूस ती झेलतो, काही ना काही गमावतो. प्रत्येक संकट घेऊन जातच काहीतरी, निश्चितच जातं. पण आपण पुन्हा नव्यानं मांडणी करतो. महायुद्धानंतर बेचिराग झालेली राष्ट्रांनी पुन्हा नवीन मांडणी केली. किल्लारीसारख्या भूकंपानंतर तिथल्या माणसांनी पुन्हा नव्यानं मांडणी केली. पानशेत प्रलयानंतर पुण्यातल्या लोकांची संसाराची, आयुष्याची पुन्हा नव्यानं मांडणी झाली. नवी नाती जुळली, नवे संबंध आले. जीवनाकडे एका नव्या दृष्टिकोनातून, परिप्रेक्ष्यातून माणसं पाहायला लागली. त्यामुळे जीवनाची नवी मांडणी केली जाते, हा इतिहास आहे. हेच कोरोनाला सुद्धा लागू आहे. महाभारतातलं युद्ध, महाभारतीय युद्ध आपल्याला माहीत आहे. या युद्धामध्ये विध्वंस झाला, भरपूर विध्वंस झाला. 18 अक्षौहिणी सैन्य मारलं गेलं वगैरे आपल्याला माहिती आहे सगळं. पण त्या विध्वंसानंतर सुद्धा सगळं संपलं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर उत्तरेच्या गर्भाला श्रीकृष्णानं तारलं आणि नवसृजन जन्माला आलं. तसंच जग या संकटावर मात करेल, कोरोनाच्या संकटावर मात करेल. माणसांची मनं अधिक समृद्ध, अधिक संवेदनशील, अधिक जाणीवपूर्ण, अधिक जवळची, अधिक सकारात्मक करेल, अधिक बळकट करेल, सामर्थ्यशाली करेल आणि आपण या संकटावर मात करू अशी मला खात्री आहे. मी आशावादी आहे, कारण निराशावादावर तुम्हाला जगता येत नाही. आशावादावरच तुम्ही जगू शकता आणि आशावादानंच माणसाला ह्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा पुढे जायची प्रेरणा दिलेली आहे. त्यामुळे जगाच्या नव्या मांडणीत माणूसपण उजळून निघावं, माणसाला माणसाशी जोडणारं ते असावं, भवतालाशी सुसंवादी असं समरसपण मानवी मनांमध्ये नांदावं आणि यंत्रतंत्रज्ञानाच्या कोलाहलात माणसाचा आत्मसूर हरवू नये. आत्मसूर टिकला पाहिजे, गुंजत राहायला पाहिजे आणि हे जग सुंदर झालं पाहिजे. हे जग सुंदर व्हावं. जग तुम्ही आम्ही कुरूप करतो आहोत, तुम्ही आम्हीच हे जग सुंदर करणार आहोत. जग सुंदर व्हावं, जगणं सुंदर व्हावं अशी माझी प्रार्थना आहे. ही प्रार्थना मी आपल्यापुढे ठेवतो आणि थांबतो. नमस्कार.